नमस्कार, मी आशिष जाधव. जी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. राज्य सरकारनं जे मराठा आरक्षण देऊ केलं होतं त्याला तात्पुरती स्थगिती सुप्रीम कोर्टाने दिली आहे. हा खटला सुप्रीम कोर्टानं 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग केलेला आहे. दरम्यान राज्यभर मराठा आंदोलनात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. संघटनांचे इशारे राज्य सरकारला दिले जात आहेत. त्याचबरोबर यावरून मोठं राजकारण सुरू झालं आहे. मराठा संघटना एकीकडे, दुसरीकडे आता ओबीसी संघटना सुद्धा पुढे आलेल्या आहेत की राजकारणाची, त्यामधून मग आरक्षणाची जी सरमिसळ मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून झालेली आहे त्यात ओबीसींचा घात होऊ नये. मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे, ठीक आहे, पण त्यामधून मग पुन्हा ओबीसींवर त्याचा काही परिणाम होता कामा नये, ही सुद्धा ओरड सुरू झालेली आहे. त्याचबरोबर जे आरक्षण मिळालं होतं, जे फायदे मिळाले होते ते थांबले गेलेले आहेत. तर अशा वेळी आणखी नुकसान मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं किंवा बेरोजगारांचं होऊ नये यासाठी राज्य सरकारनं काय करावं, काय करू नये यासाठी बरेच अभिप्राय, सूचना ह्या दिल्या जात आहेत. त्याचबरोबर राज्य सरकार सुद्धा खूप वेळ काढतंय. नेमका विचारविनिमय काय करतंय हे कळेनासं झालेलं आहे. जर का सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विलोकन याचिका म्हणजेच रिव्ह्यू पिटिशन दाखल करायची असेल तर ती कधी करायची किंवा नाही. त्याचबरोबर वटहुकूम काढायचा असेल तो कसा काढायचा, नेमका आधीचा अध्यादेश, आता सुधारित अध्यादेश, पुन्हा हे प्रकरण सुप्रीम कोर्टात घटनापीठाकडे समोर आहे. अशा वेळी खरंच वटहुकूम काढता येतो का, असे अनेक प्रश्न सध्या चर्चेत आलेले आहेत. आपल्याला सुद्धा त्यावरच चर्चा करायची. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत ब्राह्मण अस्मिता मंचाचे अध्यक्ष दिलीप अलोनी आहेत. दिलीप अलोनी यांची खुल्या वर्गाकडनं 2014 मध्ये मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टामध्ये दाखल झाली होती. त्याचबरोबर आपल्यासोबत मृणाल ढोले पाटील आहेत, जे ओबीसी समन्वयक आहेत. मृणाल ढोले पाटील हे पहिले याचिकाकर्ते आहेत ओबीसी संघटनांकडून ज्यांनी 2014 मध्ये मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आहेत, ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. याशिवाय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मराठा विषयक आरक्षणाचे अभ्यासक राजेंद्र कोंढरे सुद्धा आपल्यासोबत आहेत. याशिवाय आपल्यासोबत काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर हेमलता पाटील आहेत. तसंच आपल्यासोबत थोड्याच वेळात शिवसंग्रामचे नेते, विरोधी बाकावर भाजपसोबत बसणारे विनायक मेटे सुद्धा असणार आहेत. मी चर्चेला सुरुवात करतोय. आधी मी प्रकाश शेंडगे यांच्याकडे जातो, कारण थोड्याच वेळापूर्वी प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी समाजाच्या वतीनं पत्रकार परिषद घेतलेली आहे. प्रकाश शेंडगे, मराठा आरक्षण हे एक प्रकारे फसलंय, कारण तात्पुरती स्थगिती ही सुप्रीम कोर्टात आलेली आहे. ही स्थगिती कधीपर्यंत राहील? जोवर घटनापीठाचा अंतिम निकाल लागत नाही तोवर. राज्य सरकार रिव्ह्यू पिटिशन घेऊन सुप्रीम कोर्टात गेलं तरी त्यामध्ये नेमका काय होईल, काय होणार नाही, यापेक्षाही ती रिव्ह्यू पिटिशन खरंच सुप्रीम कोर्टात चालेल का, हाही प्रश्न आहे. अशा वेळी ओबीसी समाजानं तर खरं मराठा आरक्षण जे राज्य सरकारनं देऊ केलं होतं ते पुढे जात नाही म्हटल्यावरती समाधान व्यक्त केलं पाहिजे. त्याऐवजी तुम्ही आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा हेच सांगताय की ओबीसी आरक्षण धोक्यात आलंय. आशिष जी, ही भूमिका मी आत्ताच मांडत नाही आहे. ही ज्या दिवशी हा कायदा संमत झाला तेव्हापासून ही भूमिका मांडत आहे. वास्तविकता मराठा मोर्चाची मूळ भूमिका जर आपण पाहिली, जे 58 मोर्चे निघाले, कोपर्डीचा पहिला मोर्चा निघाला, त्यानंतर सगळे मोर्चे निघाले, त्याची भूमिका, मराठा समाजाची भूमिका अशी होती की कुठल्याही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला वेगळा प्रवर्ग करून 50% वरती आम्हाला आरक्षण मिळावं, ही त्यांची भूमिका होती. रास्त भूमिका, योग्य भूमिका होती, म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला. मोर्चामध्ये ओबीसीचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. मी सुद्धा मोर्चामध्ये जाऊन भाषणं केली की गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. पण ज्यावेळी मागासवर्गीय डिक्लेअर करून ज्यावेळी हे मागासवर्गीयांचं आरक्षण केलं आणि SC-BC म्हणजे ओबीसीचंच नाव दुसरं नाव दिलं गेलं, त्याच्यामुळं आमच्या ओबीसींच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की ह्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसवण्याचा डाव तरी नाही का.
पण त्यावेळी आम्ही सांगत होतो की 50%चं आरक्षण तुम्ही देताय, हे आरक्षण टिकणार नाही हे सगळे सांगत होते. पण तरीसुद्धा हे न टिकणारं आरक्षण दिलं गेलं आणि 50%चं आरक्षण नाही टिकलं, तर मग पुढचा रस्ता काय आहे? ह्या मराठा आरक्षणाचा पुढची वाटचाल काय आहे? हे मराठा आरक्षण कुठं जाऊन तुम्ही सोपवणार आहात? कुठं थांबणार आहे? ह्याचं उत्तर कोणाकडेही नव्हतं. आम्ही पवारसाहेबांना भेटलो, देवेंद्र फडणवीसांना भेटलो, विरोधी पक्षात सगळ्यांना भेटलो आम्ही. कुणाकडेही त्याचं उत्तर नव्हतं. आज तेच समोर वाढून आलेलं आहे. आज मराठा आरक्षणाची पुढची दिशा काय कुणाच माहीत नाही. कोण म्हणते अध्यादेश काढला पाहिजे, कोण म्हणते पुनर्विचार केला पाहिजे, कोण म्हणते अमकं केलं पाहिजे, टमकं केलं पाहिजे. पण हे आरक्षण देताना जी घोडचूक झालेली आहे, ती घोडचूक का निस्सारली गेली नाही? पण मग अजूनही ओबीसी समाज नाराज काय? ओबीसी समाजाच्या आरक्षणावरती घाला होईल असं तुम्हाला काय वाटतंय? समाजाचे नाही, आता काय झालंय, हे स्थगिती आल्यानंतर गेल्या 2-3 दिवसामध्ये काही मराठा समाजाच्या संघटना नेत्यांनी असं वक्तव्य सुरू केलं गेलं आहे की आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. काही जण म्हणतात की ओबीसीचं आरक्षण आणि भटक्यामुक्त आरक्षण हे बेकायदेशीर आहे. काय म्हणजे हे जे सुरू झालेलं आहे ह्याच्यामुळे ओबीसीमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं. म्हणून आम्हाला आजची प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली. पण आमची भूमिका स्पष्ट करावी लागली. आमची भूमिका हे की मराठा आरक्षण आमचा विरोध नाही, फक्त मराठा समाजाच्या ओबीसीकरणाला विरोध आहे. त्याने ओबीसीमध्ये आरक्षण घेऊ नये. ज्या दिवशी कायदा पास केलेला त्या कायद्यामध्ये सुद्धा ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागणार नाही असं लिहिलेलं आहे. पण तरीसुद्धा ही जी वक्तव्य सुरू आहेत ही वक्तव्य थांबली गेली पाहिजेत. कारण मराठा समाजाला नाही, प्रकाश शेंडगे, तुम्हाला असं वाटतंय का? आरक्षण जे आहे ते प्रकाश शेंडगे, तुम्हाला असं वाटतंय का की एससीबीसी आरक्षणाला स्थगिती दिली आहे, उद्या समजा ते रद्द झालं तर राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा समाजाला मागासवर्गीय ठरवलेला आहे, म्हणून मग सध्याच्या एक्झिस्टिंग ओबीसी कोट्यामध्ये मराठा आरक्षणाला टाकण्याचा काही प्रकार होईल किंवा तसा निर्णय होईल अशी भीती वाटते? नाही, बघा असं आहे, वन्स बॅकवर्ड इज ऑलवेज बॅकवर्ड. आपल्याला माहिती आहे ना, एकदा एक सामाजिक थप्पा पडला की तुम्ही मागासवर्गीय आहात की पुढची पिढी जन्माला येते ती सगळी मागासवर्गीय म्हणून येत असते. आणि म्हणून आमचा त्याला विरोध होता की वरच्या कॅटेगरीमध्ये घटनादुरुस्तीकरण ईडब्ल्यूसी जर देऊ शकत होते तर मग मराठा समाजाला घटनादुरुस्तीकरण वरचं आरक्षण का नाही देता आलं? इथेही भाजपचं राज्य होतं, तिथेही भाजप सरकार होतं, मग ते जे करू शकत होते ते त्यांनी का नाही केलं? त्यानं 9 शेड्यूल जे आहे, जसं तामिळनाडूचं आरक्षण जे आहे 69% गेलं 50%च्या वरचं, त्याला 9व्या शेड्यूलचं संरक्षण दिलं गेलं, म्हणून त्याच्यावरती स्थगिती येऊ शकली नाही. मग अशा प्रकारे ह्या मराठा आरक्षणाला 9 शेड्यूलचं संरक्षण का दिलं गेले नाही हा माझा सवाल आहे. ते जर दिलं गेलं असतं तर 10 वर्ष आरक्षण टिकलं असतं, पुढची 10-15 वर्ष कोर्टात गेली असती. ठीक आहे, तोपर्यंत 2 पिढ्या. राजेंद्र कोंडरे, हा एक प्रश्न आहे, हा खरं तर चर्चेला फारसा आला नाही की कालपासून संसदेचं अधिवेशन सुरू झालंय. संसदेचं जर का अधिष्ठान राज्यातल्या मराठा आरक्षणाला यापूर्वीच ईडब्ल्यूएस बरोबर मिळालं असतं तर आज ही वेळ आली नसती असं अनेकांना वाटतंय. राजेंद्र कोंडरे, नाही, ती अर्धवट माहिती लोकांपर्यंत येत आहे. तामिळनाडूच्या आरक्षणाच्या मध्ये त्या काळामध्ये त्यांना 9व्या शेड्यूलमध्ये टाकलं गेलेलं होतं, परंतु घटनेचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे ह्या बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधातला एखादा कायदा तो तुम्हाला घटनेच्या जरी तुम्ही शेड्यूल 9मध्ये टाकला तरी त्याची आम्ही स्क्रुटिनी करू, त्याचे ऑब्झर्वेशन्स करून तो जर बेकायदेशीर वाटला तर आम्ही काढून टाकू अशी सर्वोच्च न्यायालयाने भूमिका घेतलेली होती. त्यानुसारच कर्नाटकातलं एक रिझर्वेशन 50%च्या पुढचं रद्द केलं आणि तामिळनाडूच्या बाबतीमध्ये ती रिमाइंड बॅक झाली आणि मागासवर्ग आयोगाकडे गेले तामिळनाडूच्या. त्यांनी 25,000 लोकांची नेमणूक करून सर्वेक्षण करून 69% रिझर्वेशनवर पुन्हा ठप्पा मारला आणि ती केस आत्ता सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे आणि त्याच्यामध्ये R.H. कोहेलो नावाचं जे जजमेंट आहे ते जजमेंट त्यामध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळे आता कोणताही अशा प्रकारचा कायदा घेऊन घटनेच्या शेड्यूलमध्ये 9मध्ये टाकता येईल असं आम्हाला काही वाटत नाही. दुसरा भाग जो मागाशी शेंडगे साहेबांनी सांगितला की आपला जो राज्य मागासवर्ग आयोग आहे हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे की नाही याच्यासाठी त्याची नेमणूक झालेली आहे आणि निवड झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आत्ता जे 15/4 आणि 16/4 खालचं जे रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन ॲज इज ओबीसीला जे आहे, व्हिजेंटीला आणि SCBCला सेम त्याच घटनेच्या कलमान्वये दिलेलं आहे 15/4 आणि 16/4. त्यामुळे त्याची नावं जरी वेगळी वेगळी असतील तरी त्याच्या बाबतीतल्या सवलती आणि आरक्षण हे त्याच कलमान्वये दिल्यामुळे ते सेम आहे. फक्त प्रश्न आहे की 50%च्या पुढं देताना राज्य मागासवर्ग आयोगाने एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टन्सेसच्या नावाखाली काही त्यांनी इश्यूज त्याच्यामध्ये आणलेले आहेत
आणि त्याच्यावर आधारित 50%च्या पुढचं आरक्षण दिलं गेलेलं आहे. त्यामुळं मागाशी अजून एक शेंडगे साहेबांचा मुद्दा मी पुन्हा या ठिकाणी अधोरेखित करतो की इंदिरा साहनीच्या जजमेंट नंतर देशामध्ये जेवढं पदोन्नतीतलं आरक्षण आहे ते पूर्णपणे रद्द झालं होतं. त्यानंतर संसदेने घटना दुरुस्ती जी केली ती घटना दुरुस्ती फक्त SC आणि ST पुरतीच सीमित झालेली आहे. त्या व्यतिरिक्त आपल्या राज्यामध्ये 1974 पासून जे प्रमोशनचं रिझर्वेशन व्हिजेंटीचं जे होतं नंतर SBCचं आहे ते व्हिजेंटी प्रवर्ग आणि SBC हा SC STचा भाग नसल्यामुळं तो केंद्रीय सूचीनुसार OBC मध्ये असल्यामुळं त्याला पदोन्नतीचं आरक्षण लागू होत नाही, परंतु जे काही शैक्षणिक प्रवेश आणि नोकरी यातलं आरक्षण लागू होतो. अशाच प्रकारची कालची भूमिका मांडलेली आहे. म्हणून धनगर आरक्षणाला आमचा विरोध नाहीये, पण ते जे काही पदोन्नतीतलं आरक्षण आहे बेकायदेशीर हे काल मी स्वतः नमूद केलेलं होतं. ठीक आहे. आपल्यासोबत मृणाल ढोले पाटील आहेत, OBC समन्वयक आहेत. त्यांचीच पहिली याचिका होती 2014 मध्ये जेव्हा पहिल्यांदा मराठा आरक्षणाचा अध्यादेश निघाला होता. तेव्हा सुद्धा आणि आता सुद्धा राज्यघटनेच्या 15(4) आणि 16(4) या कलमा अन्वये सामाजिकदृष्ट्या मागासलेला म्हणून, आर्थिकदृष्ट्या मागासलेला म्हणून राज्यातल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण, राज्यातल्या सेवा भरतीमध्ये नोकरी असं हे राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण आहे. मला प्रश्न एवढाच विचारायचा आहे की राज्य सरकार म्हणतंय आम्ही आमच्या अखत्यारीत राज्यातल्या राज्यात हे आरक्षण दिलेलं आहे जे सामाजिक आरक्षण नाही आहे. त्यातनं राजकीय लाभ जसा इतर सामाजिक आरक्षणातून इतर समाजाला होतो तसा मराठा समाजाला होणार नाही आहे. तरीसुद्धा हायकोर्टानं हे आरक्षण थोडीशी लिमिट टक्केवारीची म्हणजे शिक्षणात 12%, नोकरीत 13% करून ग्राह्य मानलं, वैध ठरवलं. सुप्रीम कोर्टात मात्र त्याला स्थगिती आलेली आहे. मला एवढाच प्रश्न विचारायचा आहे, हे आरक्षण ज्या अर्थी सुप्रीम कोर्टात स्थगिती आलेली आहे त्या अर्थी सुप्रीम कोर्ट नेमका काय विचार करतंय? हायकोर्टानं वैध ठरवलंय, हायकोर्टामुळे टक्केवारी जी मूळ टक्केवारी होती आरक्षणाची ती कमी करून वैध ठरवलं गेलेलं आहे. सुप्रीम कोर्टानं हा विचार केला नाही का? आशिषजी, सर्वप्रथम मला आपल्याला सांगायचं आहे की आपण याच्या आधी डिस्कस केलं होतं, ज्यावेळेस इंदिरा साहनीचा खटला चालला होता त्यावेळेस OBCचं आरक्षण हे 50%च्या आत होतं, पण तरीही सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस त्याला स्टे दिला होता आणि डिपेंडिंग ऑन द फायनल ऑर्डर. त्यामुळं मराठा समाजाला आत्ता जो स्टे दिला आहे ही एक इंटरिम ऑर्डर आहे, ही काही फायनल ऑर्डर नाही. दिस विल डिपेंड ऑन द फायनल आउटकम ऑफ द केस. दुसरा विषय आपण जो सांगितला की मराठा समाजाचा जो आता काही जण जे हे करतात की आता हे संपलं सगळं आणि हे फायनल ऑर्डर आहे आणि अध्यादेश काढा, इतकं हायपर व्हायची गरज नाहीये. सुप्रीम कोर्टने फक्त एवढंच ऑब्झर्व केलं की इंदिरा साहनीमध्ये M नागराजमध्ये 50%ची लिमिट क्रॉस करता येत नाही आणि एवढ्याच ह्याच्यावर फक्त एक स्टे दिलेला आहे. बाकी जे विनायक मेटे आता आपल्या बरोबर नाहीयेत, पण त्यांनी जी 100 चॅलेंज केलेली आहे तर त्याची व्हॅलिडिटी काय, त्याची व्हॅलिडिटी काय आहे हे फक्त कॉन्स्टिट्युशनल बेंचकडे पाठवलेलं आहे. आणि त्यातमध्ये अशी जी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा चर्चेला येणार आहे की मुळात सुप्रीम कोर्ट काय बघते आता की स्टेटनी जे आरक्षण दिलंय, जसं आपण म्हणलं की स्टेटनी दिलंय, आतल्यात दिलंय, मुळात स्टेटला हे द्यायचे अधिकार आहेत का नाही हे सुप्रीम कोर्टचं कॉन्स्टिट्युशनल बेंच आता तपासणार आहे. त्यामुळे सगळा देश या जजमेंटकडे एक प्रकारे बघतोय की मुळात स्टेटला एकदा कॉन्स्टिट्युशनल स्टेटस नॅशनल कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लासेसला भेटलं तर मुळात राज्यांना हा अधिकार राहतो का, हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्नाचं उत्तर आपण सुप्रीम कोर्टच्या कॉन्स्टिट्युशनल बेंचकडनं आता अपेक्षित करतोय. ठीक आहे. आपल्यासोबत विनायक मेटे सुद्धा आहेत, शिवसंग्रामचे नेते आहेत, भाजपच्या जवळ आहेत. त्यांची सुद्धा याचिका शेवटी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीच्या वेळेस आली होती. विनायक मेटे, सगळं काही संपलेलं नाही आहे, अंतरिम आदेश आहे, तात्पुरती स्थगिती आहे, घटनापीठाकडे खटला वर्ग झालेला आहे. तरी सुद्धा शिवसंग्राम सकट सर्व मराठा संघटना संयम का सुटलाय, का इम्पेशंट झाले आहेत, सरकारवर विश्वास का नाहीये? राज्य सरकार इतका विचार विनिमय करते, आता तर विरोधी पक्ष नेत्याला सुद्धा विश्वासात घेऊन निर्णय घेणार आहेत म्हणाले. तरी सुद्धा संघटना इतक्या अगतिक का झाल्या आहेत? मुळामध्ये
हे विरोधी पक्षांना आणि सर्वांनाच विश्वास घेण्याचं काम आता जे सरकार बोलायला लागलंय ते उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. एक नंबर 2, दुसरी गोष्ट जी आहे की संघटना समाज एवढा आगतिक का झालाय. तुम्हाला सांगतो, मी काल लातूरला गेलेलो. लातूरला ज्या किशोर कदम या तरुणांनी विष पिऊन तहसील कार्यालयाच्या समोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्याला आणि त्याच्या कुटुंबियाला भेटून आलो. मी थोडासा वेळ घेतो आपला. त्या तरुणांच्या घरी 4-5 एकर जमीन, कोरडवाहू, काही पिकत नाही. त्याने 4-5 भाऊ, आई वडील, कसं भागवायचं, फक्त एक जण, बाकी सगळे काम करणारे, असे काबाड कष्ट करणारे. त्याच्यातला हा शेवटचा मुलगा पदवीधर झालाय ते आणि एमपीएससीचा अभ्यास करायला तालुक्याच्या ठिकाणी रूम करून राहतोय. 8 ठिकाणी SCBCच्या कॅटेगरी मधून त्यांनी अर्ज भरले, 2 ठिकाणी त्यांनी इंटरव्ह्यू दिले आणि बाकीच्या प्रतीक्षेत होता. अशा वेळेला अचानक हा निकाल आला आणि त्याच्या डोक्यावर डोंगर कोसळल्यासारखा परिणाम झाला की आपलं घर दार, आई वडील सगळं काबाड कष्ट करून, सगळं आहे नाही ते करून आपल्यावर आशा ठेवून आपण तिथं शिकवतायत आणि ज्याच्या माध्यमातून आपल्याला अपेक्षा आहे आपल्या बुद्धिमत्तेनं कर्तृत्वानं जायचं, तेच दरवाजे बंद झाले तर करायचं काय आता, त्यांना तोंड काय घेऊ. या अति निराशेनं त्यांनी आत्महत्याचा पाऊल उचलला. ही एक प्रातिनिधिक घटना आहे. अशा हजारो लोकांच्या डोक्यामध्ये हा विचार यायला लागला की आता आपलं भवितव्य काय. मग हे भवितव्य अंधकार होईल का, आणि मग झालं म्हणजे सरकारच्या नाकारतेपणामुळे झालंय वगैरे या राजकारणात मी आता जात नाही. पण ही वस्तुस्थिती आता की आपलं आता पुढचं भविष्य काय आहे आणि ते काही दिसत नाही. आज 6वा दिवस आहे. 6 दिवस नुसत्या पोकळ घोषणा सरकार करतंय. बैठक घेण्याचं सत्र सुरू केलंय आणि त्या बैठकीमधून डोंगर पोकळून पोकळ वासा म्हणजे काढल्यासारखा उंदीर काही करत नाही. 6 दिवसात आम्ही सांगितलं की EWS म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बलावर ज्या या शासनानं फक्त मराठ्याला वगळलं तसा GR काढ, तो तरी किमान तो GR रद्द करायचा काळ, ही एवढं काम करता येत नाही का. तेही करत नाहीये. सारथी संस्था पूर्ण बंद करून टाकली. आज लोकमत मध्ये मोठी न्यूज आहे त्याची. हे सगळं पूर्णपणे या सरकारनं भविष्य अंधकारमय आपल्या मराठा समाजाचं केलंय. ठीक आहे. राजेंद्र कोंडरे, तुम्ही सुद्धा काल मराठा समाजाच्या वतीनं राज्य सरकारला इशारा दिलेला आहे, मराठा महासंघाने इशारा दिलेला आहे. तुम्ही तर इतके अभ्यासक आहात, गेल्या 20 वर्षापासून मी तुम्हाला बघतोय, तुम्ही मराठा आरक्षणासाठी किंवा मराठा समाजाच्या प्रश्नासारखी मंत्रालयात खेपा घालता. तुम्ही सुद्धा इतके इम्पेशंट अगतिक का झालात. काही ज्या चळवळीमध्ये 20 वर्ष काम करून एक यश प्राप्त केलं, त्याची राखरंगोळी चुकीच्या पद्धतीने 15 मिनिटांमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये होती. त्याचं निश्चित आम्हाला वाईट वाटतं आणि तरुणांचं भविष्य ह्याच्यामध्ये जे काही अंधकारमय होतंय याची जाणीव आणि खंत कायद्याचा अभ्यासक किंवा त्या आरक्षण प्रश्नाचा अभ्यासक असल्यामुळं, त्यात काम केल्यामुळे जास्त जाणवते, म्हणून आम्ही त्याच्यामध्ये थोडेसे अगतिक झालो. परंतु आता आम्ही पुन्हा लढण्याच्या दृष्टिकोनातनं राज्यामध्ये पूर्ण ताकदीने तयारी केलेली आहे आणि राज्य सरकारला आज पण आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर हा स्टे वेकट करण्याच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करा आणि तोपर्यंत काही पर्यायी मार्ग आज आम्ही सुचवलेले आहेत. त्या बाबतीत राज्य सरकारने गांभीर्याने विचार करून त्याच्यावर तातडीने निर्णय घेतला आवश्यक आहे आणि तसं जाहीर करायला पाहिजे. काल माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आश्वस्त व्हा असं सांगितलंय, पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी आहे. खाली फील्डवरचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. पाईपलाईनमध्ये ॲडमिशन्स अडकलेले आहेत. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये लोक जे हवालदिल झाले त्याच्यामध्ये लॉ अँड ज्युडिशरीचं ओपिनियन घेऊन राज्य सरकारने पहिली वस्तुस्थिती काय आणि आता काय करणार आहोत हे लवकरात लवकर सांगितलं जर नाही तर ह्या मुलांना आम्ही काय उत्तर द्यायचं, ते सगळे लोक आमच्याकडे प्रश्न विचारतात. ठीक आहे, त्यामुळे आम्हाला त्याची गांभीर्याने दखल घेणं. ठीक आहे. आपल्यासोबत दिलीप अलोनी आहेत, ब्राह्मण अस्मिता मंचाचे अध्यक्ष आहेत. त्यांची सुद्धा 2014 मध्ये खुल्या वर्गाकडनं याचिका होती, ज्या याचिकेत मराठा आरक्षणाला तेव्हा जो पहिला अध्यादेश निघाला त्याला आव्हान देण्यात आलं होतं. दिलीप अलोनी, EWSचा विषय आहे. म्हणजे असं बोललं जातं की मराठा समाजानं आरक्षणासाठी 55हून अधिक 57-58 क्रांती मोर्चे काढले आणि
ब्राह्मण समाजानं मोर्चा न काढता एक निवेदन दिलं आणि संसदेनं EWS सवर्णांना 10% आरक्षण दिलं. आता EWS मध्ये मराठा समाज नाही आहे, कारण काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारनंच GR काढला की राज्यामध्ये EWSची अंमलबजावणी होताना मराठा समाजासाठी जे SC-BCचं आरक्षण आहे त्यामुळं EWS मध्ये मराठा समाजाचा समावेश नसेल आणि त्या दरम्यान SC-BCला तात्पुरती स्थगिती मिळालेली आहे. EWS मध्ये आता त्यांचा समावेश नाही आहे. आता राजेंद्र कोंडरे आणि विनायक मेटे म्हणतायत की EWS मध्ये तरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांच्या 10% आरक्षणामध्ये तरी मराठा समाजाचा समावेश करावा. तुम्हाला चालेल का EWS मध्ये मराठा समाजाचा समावेश केला आता तर राज्यात? सर, मी बऱ्याचदा आपल्या चर्चांमध्ये आलेलो आहे आणि मी दरवेळी हे म्हटलेलं आहे की मराठा समाजाने स्वतःला मागास म्हणवून घेऊ नये. ते सवर्ण आहेत, ते पुढारलेले आहेत आणि त्यांनी EWS मध्येच यावं हा माझा नेहमीचाच आग्रह आहे आणि ते जर EWS मध्ये आले तर आम्हाला अतिशय आनंद आहे. या क्षणी जी एक प्रचंड निराशा या मराठा बांधवांमध्ये दिलीप अलोनी, तुम्हाला असं वाटतंय की EWS हे जे आरक्षण आहे हे सामाजिक आरक्षण नाही तर हे आर्थिक आरक्षण आहे? ऑफकोर्स सर, हे पूर्णपणे आर्थिक आरक्षण आहे, कारण हे ओपन कॅटेगरी करता आहे की ज्यांना रिझर्वेशन नाही त्यांच्या करता आहे. त्यामुळे अगदी क्लिअर आहे, तिथे जात पात वगैरेचा प्रश्नच नाही. सामाजिक आरक्षण नमूद केलेलं आहे म्हणूनच मग EWS साठी संसदेमध्ये घटना दुरुस्ती झाली की जेणेकरून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्याला चॅलेंज होणार नाही. ऍब्सोल्युटली. आणि त्यामुळे सवर्णांवर घटनापीठासमोर EWS चा सुद्धा विषय आहे पण स्थगिती नाहीये. हो, कारण सर, कारण काय की 50% जे आरक्षणाची मर्यादा आहे ती जाती आधारित आरक्षणाला आहे, EWS करता नाही आहे. आणि EWS याच्याकरता आणावं लागलं की सवर्णांवर गेले 70 वर्ष अन्याय होत होता. बाकी सगळ्यांना आरक्षण मिळत होतं आणि आमच्या मुलांना मिळत नव्हतं. त्यांची हालत झाली होती. त्यामध्ये नुसते ब्राह्मण नाही तर त्याच्यामध्ये मराठा माझे बांधव सुद्धा आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणचे इन्क्लुडिंग मुस्लिम सुद्धा आहेत. सवर्ण म्हणजे फक्त ब्राह्मण नाही, ब्राह्मण तर 3-4% आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि सर, यामध्ये मराठ्यांनी आमच्याबरोबर यावं असा माझा नेहमीच आग्रह आहे. या क्षणी सुद्धा माझ्यापेक्षा 1 मोठे कायदा तज्ज्ञ सरकारजवळ सुद्धा आहेत. पण अगदी कॉमन सेन्सची गोष्ट आहे सर, जर सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे तर याचा अर्थ या क्षणी तो कायदा इम्प्लिमेंट करता येत नाही, म्हणजे तो कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला गेला आहे. आणि अशा वेळी मराठा समाज कोर्टाच्या दृष्टीने मागास नाही. जर ते मागास नाही तर याचा अर्थ त्यांना ओपन कॅटेगरीत येता येतं आणि त्यांना ओपन कॅटेगरीतल्या 10% आरक्षणाचा फायदा घेता येतो. फक्त सरकारला एक करावं लागेल की त्यांनी आत्ता जो तो एक अजीबसा GR काढला होता तो त्यांना कॅन्सल करावा लागेल. अर्थात ते आपल्या कायदेतज्ञांना सुद्धा विचारू शकतात. परंतु मी बऱ्याच कायदेतज्ञांशी या विषयावर बोललो आणि हा मार्ग मराठा समाजाकरता ओपन आहे आणि त्यांनी नक्की EWS मध्ये यावं असा माझा आग्रह आहे. ठीक आहे सर. आणखी ब्राह्मण समाजाचा आग्रह आहे मराठा समाजाला की तुम्ही EWS मध्ये यावं, पण मराठा समाजाचा आग्रह आहे का की EWS मध्ये जावं? राजेंद्र कोंडरे, बघा, आता हातचं सोडून पळत्याच्या पाठी पळण्यामध्ये काय अर्थ नाही. अच्छा, म्हणजे तुम्हाला ते 12 आणि 13% खात्रीने 10%पेक्षा जास्त वाटतंय. हे ट्रान्सफर पिटिशन होतं सुप्रीम कोर्टमध्ये आणि त्याच्यामध्ये काय ती अंतिम सुनावणी नव्हती. दुर्दैवाने शेवटच्या 15 मिनिटाच्या घडामोडीमध्ये ह्या आरक्षणावर स्थगिती आणली गेलेली आहे. परंतु ट्रान्सफर पिटिशन जर फुल बेंचकडे किंवा 5 जजेसच्या बेंचकडे गेलेलं असतं तर तिथं स्टे देण्याच्या बाबतीमध्ये किंवा अंतिम सुनावणीच्या बाबतीमध्ये चर्चा झाली असती. ती ह्या पिटिशनच्या बाबतीत ह्या खंडपीठाकडनं आम्हाला ती अपेक्षा नव्हती. त्यामुळं ह्याविषयी राज्य सरकारकडे आम्ही याचाच आग्रह धरतोय की तुम्ही ताबडतोब स्टे पहिला व्हेकट करून घ्या. कारण ज्या ग्राउंड्स कोर्टाने ज्या नमूद केल्यात गायकवाड कमिशनच्या बाबतीमध्ये तो रिपोर्टच अजून सुप्रीम कोर्टमध्ये टेबल झालेला नाही. त्याचे बरोबरचे अनेक्शर आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी टेबल झालेले नाहीत. अशा परिस्थितीमध्ये 50%च्या पुढची लिमिट EWS मध्ये ओलांडली गेलेली होती. त्याच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टने स्टे दिला नाही. आपल्या इथल्या राज्य सरकार विजय घोगरे वर्सेस स्टेट नावाची जी केस आहे
त्याच्याबरोबर 7 राज्यांच्या केस सुप्रीम कोर्टात टॅग झाल्यात. ती केस 5 जजेसच्या खंडपीठाकडे पाठवली, त्याच्यामध्ये पण स्टे दिलेला नाही. आणि आता 26 राज्यामध्ये 50% मर्यादा, आरक्षण हे असू ते असू, मर्यादा ओलांडली. आपल्या राज्याने 2% आणि EWS 10% ओलांडली. केवळ जो विरोधी माणूस आहे सदावर्ते, ह्याला फक्त मराठा आरक्षणात तेवढं दिसलं बेकायदेशीर. म्हणून मी काल पण माझ्या प्रेसमध्ये सांगितलं, 1993 ते 2019 जवळपास 9 ते 10 न्यायालयीन जजमेंट झालेले आहेत, ज्याच्यात आरक्षणाचे संदर्भ होते. त्यात ह्या वेळोवेळच्या राज्य सरकारने कोणत्याही प्रकारची कार्यवाही कोर्टाने आदेश देऊन केलेली नाही. तरी देखील आमच्या बाबतीमध्ये फक्त 4 वाजता आदेश निघतो. म्हणजे केवळ मराठा समाजातले आमदार, खासदार, मंत्री यांना वाटतं सगळे गर्भश्रीमंत. त्या परसेप्शनमध्ये लोकांकडे बघून समाजाबद्दल द्वेष व्यक्त करणं आणि त्याला न्यायालयीन प्रक्रियेत अडकवणं हे अजिबात योग्य नाही. ज्यांना कुणाला फारच घटनेच्या बाबतीमधलं संरक्षण करण्याच्या अँगलनी चर्चा करायची आहे, त्यांची कधी पण आमची तयारी आहे. तर एकाच समाजाला एकाच पार्ट्यामध्ये मोजायचा धंदा करू नये. अनेक बेकायदेशीर गोष्टी, आरक्षणातल्या चोऱ्या, वेगवेगळे प्रकार हे पूर्णपणे आपल्या राज्यामध्ये घडलेले आहेत. त्याच्याविषयी आम्ही 14 वर्ष संघर्ष केलाय आणि ह्या गोष्टी आम्ही पुढच्या टप्प्यामध्ये हळूहळू ठीक आहे, सरकार ठीक आहे. आपल्यासोबत काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर हेमलता पाटील आहेत. डॉक्टर हेमलता पाटील, राज्य सरकारचे नेते बोलताना, त्याचबरोबर आता राजेंद्र कोंढरे असतील त्यांच्या बोलण्यातूनही एक सूर असा येतोय की सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा तात्पुरती स्थगिती आली मराठा आरक्षणाला, ती जी स्थगिती आहे हा निर्णय कसा झाला आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कुठल्या दबावापोटी झाला का की काय झाला, कोणी खुलून बोलत नाहीये. पण प्रत्येक जण काहीतरी झालं असावं, काहीतरी काय आहे हे कोणी खुलून सांगत नाही. कारण माननीय सुप्रीम कोर्टाच्या विरोधात बोलणं हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, कोर्टाचा अवमान होतो, म्हणून कोणी बोलत नाही. राज्य सरकारला असंच वाटतं की काहींना असं वाटतं माझ्या सकट की ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राज्य सरकार राहिलं, वकिलांवर नको तितकं विसंबून राहिलं. एवढंच नाही तर राजेंद्र कोंढरे असतील, विनायक मेटे असतील, हे बोलताना ज्या पद्धतीनं बोलतायत त्यातनं असं दिसतंय की आपली तयारी सुद्धा पुरेशी नव्हती. आपल्याकडे जे साहित्य सुप्रीम कोर्टात द्यायचं आहे, इंग्रजी भाषांतर करून, अनुवाद करून, ते सुद्धा आपण पुरेसं दिलं नाही. जसं आता राजेंद्र कोंढरे म्हणाले की अनेक्शर सुद्धा आपण तिथे द्यायचे होते, ते दिले गेलेले नाहीत. अशा वेळी राज्य सरकार कमी पडलं हे मान्य करण्याऐवजी सुप्रीम कोर्टात काहीतरी झालं म्हणून आम्हाला आश्चर्य वाटतं असं जे पालुपूत लावतंय त्यातनं संभ्रम वाढतोय. राज्य सरकार चूक मान्य का करत नाही? आशिषजी, तुम्ही अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडलेत आणि धन्यवाद. मला त्या सगळ्या मुद्द्यांवरती अगदी शॉर्टमध्ये बोलायला आवडेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये काही घडलं का, आणि सुप्रीम कोर्टाच्या विरुद्ध काही बोलायचं म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, आणि मग कोणी बोलायचं. परंतु हा निर्णय पहिल्या दिवशी मी बोलले होते, एका चॅनलवर होते, की अनाकलनीय आहे. अजून सुप्रीम कोर्टाच्या निकालाची प्रतसुद्धा आपल्या हातात आलेली नव्हती. त्याच्यामागचं कारण असं आहे, त्रिपुरा न्यायालयाचा त्रिपुरा संदर्भातला एक निकाल असेल, तमिळनाडूच्या मेडिकल ऑफिसरच्या संदर्भातला निकाल असेल, ते तिन्ही निकाल मी वाचले. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट स्पष्ट म्हणतंय की जेव्हा एखाद्या घटनापीठाकडे ही केस सोपवायची तेव्हा त्यामध्ये निर्णय घेण्यामध्ये सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करणार नाही. त्या दिवशी मेरिटवर चर्चा झाली नव्हती. त्या दिवशी फक्त हा लार्जर बेंचकडे निर्णय सोपवण्याचा विषय होता आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने अशा पद्धतीची ऑर्डर देणं हे नक्कीच अनाकलनीय होतं. EWSचा आपण विषय केला, त्यामध्येही त्यामध्ये, आणि ती EWS आणि मराठा आरक्षण जवळपास सारख्या केसेस आहेत, त्याच्यामध्ये कुठं तुम्ही स्टे ऑर्डर दिली नव्हती. आणि अशा वेळेला तो निर्णय नक्कीच अनाकलनीय वाटतो. हा एक मुद्दा. आता त्याबद्दल बोलायचं नाही का नाही, आपल्या मनात शंका आल्या पाहिजेत आणि त्या बोलून दाखवल्या पाहिजेत. आमच्या मनामध्ये नक्कीच ह्या निकालाच्या संदर्भात शंका आहेत आणि म्हणून आम्ही त्या स्पष्टपणे सांगितलं की हा निकाल आम्हाला अशा पद्धतीने अनाकलनीय वाटतोय. आता आपल्या बोलण्यातला दुसरा मुद्दा की राज्य सरकार कुठे कमी पडलंय का. राज्य सरकारच्या बाबतीत विचारायचं झालं तर कोविडच्या काळामध्ये सुद्धा कमीत कमी 15 ते 16 मीटिंग्स ह्या ऑनलाईन झालेल्या आहेत.
4 ते 5 मीटिंग ह्या सगळ्या मराठा समाजाच्या नेत्यांना एकत्र बोलवून त्या सगळ्यांशी चर्चा झालेली आहे. सगळ्या लॉयर्सच्या संदर्भामध्ये एकत्र बसून चर्चा झालेली आहे. स्ट्रॅटेजी आखली गेलेली आहे. सन्मान्य देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जे सगळे लॉयर दिले होते त्याच सगळ्या लॉयरनी ते काम पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठली सामुग्री कमी पडली नाही. मराठी इंग्लिश अनुवाद हाही मुद्दा नाही. ह्या सगळ्या अफवा आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जे जे त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करू इच्छितात त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये राज्य सरकारच्या वकिलांनी सांगितलं की त्या सगळ्यांना सामावून घ्या, एकत्र केस क्लब करा आणि सगळ्यांचं म्हणणं जाणून घ्या, सगळ्या वकिलांचं काय म्हणणं, आणि त्याच्यामध्ये आपण कुठेही वकिलांच्या बाबतीत कुठलीही तडजोड केली नाही. अशा वेळेला राजकारण याच्यामध्ये कोण करतंय? म्हणजे एके ठिकाणी आता सुप्रीम कोर्टाने एक कमेंट पास करताना म्हटले की काही हायकोर्टाच्या निगा याच्यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत. मग आता आम्ही असं म्हणायचं का की पूर्वीच्या सरकारने याच्यामध्ये त्रुटी ठेवल्यात? लगेचच चंद्रकांत पाटलांसारखे एक मोठे नेते असं म्हणतात की अशोक चव्हाणांना कायद्यातलं काही कळत नाही. जर आम्ही उद्या म्हटलं की चंद्रकांत पाटलांना सहकारातलं काडीचंही कळत नाही तर ते चालेल का? त्यामुळं अशा वेळेला जेव्हा मोर्चे काढले जातात, इतके तरुण धारातीर्थी पडतात, त्यांना कशातलं कळतं आता हे? आता ह्याच्यावरती एक फार मोठी चर्चा होऊ शकेल. ती आता पदवीधर मतदारसंघातून आले होते ना, त्यांना शिक्षणातलं कळतं. त्यामुळे आपण त्या संदर्भात त्यांना स्वतःचा मतदारसंघ सोडून दुसरीकडे जावं लागलं, त्यामुळे त्याबद्दल बोलायला नको. परंतु मला एक अगदी मनापासून वाटतं की आता बोलताना सांगितलं कोंढरे पाटलांनी की मराठा समाज म्हणजे काही 10-12 घराणी नाहीत. या समाजाने खूप सहन केलंय. हा समाजाला आरक्षणाची प्रचंड गरज आहे आणि अशा वेळेला सर्वांनी ही जाणीव ठेवून, ही भावना ठेवून आपण सरकारला कशी मदत करता येईल. विरोधी पक्षामध्ये नेत्यामध्ये असताना सुद्धा आमची हीच भूमिका होती की या सरकारला कशी मदत करता येईल. त्यावेळेला या सरकारच्या मदतीच्या पाठीशी उभं राहण्यापेक्षा प्रत्येक वेळी मग काहीतरी वकीलच नीट बोलले नाहीत, वकीलच नात्यातले दिले, तुम्हाला काही कळतच नाही, तुम्ही सिरियसच नव्हता, अशा पद्धतीचे वादविवाद करून आपण याच्यामध्ये समाजाचं नुकसान करतोय आणि आपलं पुढारपण साबित करण्यासाठी कुठेतरी आपण समाजाला स्टेकला आणतोय, समाजाचं नुकसान करतोय. याची जाणीव सगळ्यांनी ठेवावी. आता माझ्या समोर बसले ते सगळे मोठे नेते आहेत मराठा समाजाचे, सगळेजण या लढाईमध्ये खूप दिवसांपासून आहेत. विनोद पाटलांनी अगदी जंग पछाडलंय आणि या सगळ्यांनी आपण एकत्र येऊन, अजून काही त्याच्यामध्ये काही मार्ग खुंटलेला नाहीये, मार्ग आपल्या समोर आहे आणि तो मार्ग आपण त्या पद्धतीने पुढे जाणार आहोत. तर त्यामुळे आत्ताच आपण या विषयावरती काहीतरी चुकीचं घडलंय आणि हे आरक्षण निघूनच गेलेलं आहे अशा पद्धतीची भाषा वापरणे हे गैरलागू आहे असं मला स्पष्टपणे नमूद करावं असं वाटतं. ठीक आहे, मी एक ब्रेक घेणार आहे. आणि सुप्रीम कोर्टामध्ये जो मुद्दा पुढे आलेला आहे, अनेकांना असं वाटत होतं की सामाजिक दृष्ट्या मराठा समाज मागासलेला आहे किंवा नाही यावर सुप्रीम कोर्ट काय विचार करेल. आणि ज्या अर्थी आता तात्पुरती स्थगिती आलेली आहे, तेव्हा सुप्रीम कोर्टानं सुद्धा आपल्या फायनल ऑर्डरमध्ये हे म्हटलेलं आहे की 1993च्या इंदिरा साहनी खटल्याचं जे जजमेंट आहे, निकाल आहे, त्यामध्ये 50% वर आरक्षणाची मर्यादा जाता कामा नये. जर का ती जात असेल तर अपवादात्मक स्थितीमध्ये ती जाईल. आणि ती जी अपवादात्मक स्थिती आहे ती मराठा समाजाच्या बाबतीत खरंच राज्य सरकारच्या वकिलांना सुप्रीम कोर्टात सिद्ध करता आली की नाही. त्याचबरोबर मराठा समाज अपवादात्मक स्थितीमध्ये आलेला आहे, म्हणजे आरक्षणाच्या उंबरठ्यावरती आलेला आहे. ती स्थिती नेमकी कोणती? दुर्गम भागात मराठा समाज राहतो, डोंगर कडा कोपऱ्यांमध्ये राहतो, हे सिद्ध करता आलं नाही का? असे अनेक मुद्दे आहेत. त्याचबरोबर राज्य मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल आहे, ज्यावरती आरक्षणाचं शिक्कामोर्तब झालं, हायकोर्टानं ते ग्राह्य मानलं आणि त्यातून मग आरक्षण वैध ठरलं. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल हा सुद्धा आता पुन्हा नव्यानं चर्चेत आलाय का? याही मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करायची आहे. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. विनायक मेटे, राज्य सरकार समोर वेगवेगळे पर्याय येत आहेत. तुम्ही सुद्धा म्हणालात की अध्यादेश काढा. शरद पवार म्हणाले की वटहुकूम काढावा लागेल. त्यानंतर काही जण म्हणतात की नाही, आपण रिव्ह्यू पिटिशन घेऊन पुन्हा सुप्रीम कोर्टात जाऊया. अनेक पर्याय पुढे येत आहेत. काही जण तर असंही सांगतायत की एक अध्यादेश काढा तो रद्द करण्यासाठी, दुसरा काढा ते आहे ते बाजूला ठेवण्यासाठी, पुन्हा तिसरा काढा नव्यानं लागू करण्यासाठी. असे वेगवेगळे पर्याय पुढे येत आहेत. आणि त्यामुळं काय झालंय की राज्य सरकार गोंधळलेलं आहे. मग राज्य सरकार म्हणालं की नको, फार वादच नकोत. ज्यांच्यामुळं आरक्षण हायकोर्टामध्ये टिकलं होतं असा दावा ज्यांनी केला
ते माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाच येऊ द्या मुंबईला. ते बिहारला गेले होते. त्यांना विश्वासात घेऊन उद्या कोणी असं म्हणाल नको की विरोधी पक्षाला किंवा विरोधी पक्ष नेत्यालाच विश्वासात घेतलं नाही. मग ते जे सांगतील ते करूया. आणि योगायोगानं देवेंद्र फडणवीस हे वकील सुद्धा आहेत, म्हणजे त्यांच्याकडे कायद्याची पदवी सुद्धा आहे. अशा वेळी हे जे अनेक पर्याय येत आहेत आणि त्यातून आता नेमका पर्याय राज्य सरकार स्वीकारणार आहे, तसा निर्णय घेणार आहे. तुमच्याकडे काय पर्याय आहे? अशी जी मी जेव्हा मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली आणि त्या बैठकीच्या मध्ये जेव्हा बैठकीची सुरुवात चव्हाण साहेबांच्या नंतर मी केली, तेव्हा त्यांना सांगितलं स्पष्ट की एक तर सरकारकडे काय पर्याय आहे ते त्यांनी सांगावं, नाहीतर आता तरी आपल्याकडे जे पर्याय दिसत आहेत, एक तर सर्वोच्च न्यायालयाच्या माननीय मुख्य न्यायमूर्तीकडेच तुम्हाला जावं लागेल या कायद्याच्या बद्दल. म्हणून ही कायदा जो आहे या कायद्याला स्थगिती देता येईल का तसा अर्ज त्यांनी केला पाहिजे. लवकर घटनापीठ स्थापन करावं असा अर्ज केला पाहिजे. घटनापीठ स्थापन करत असताना सुद्धा ते 5 जजेसचं होता कामा नाही. कारण 5 जजेसचं जर झालं तर त्याच्यामध्ये जर या 3 पैकी एखादा दुसरा जरी आला तरी आपली अडचण होऊ शकते. म्हणून 11 जजेसचं बेंच असलं पाहिजे. नंतर लवकर सुनावणी व्हावी म्हणून पण अर्ज केला पाहिजे. हे जर होत नसेल तर मग अध्यादेशाचा पर्याय आपल्याला योग्य आहे का ते शासनानं तपासावं. तर सुप्रीम कोर्टाचं हे जजमेंट आहे आणि राज्य सरकारचा आपला हा कायदा आहे आणि आता निर्णय आहे, त्यामुळे याचा आणि त्याचं व्यवस्थितपणे होतंय का हे बघावं लागेल. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पुनर्विचार याचिका सुद्धा याच बेंचकडे जावं लागेल. ते काही फायद्याचं होईल असं मला वाटत नाही. आणि म्हणून इथं सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेण्याची गरज आहे. पण सरकार ते लवकर करायला तयार नाही. आता ते कुठं करायला तयार झालंय, अगोदर नाही. दुसरी गोष्ट, जे EWSचा जे कायदा झालेला आहे याला याच आपल्या सरकारने 28 जुलैला स्थगिती दिली. तो उठवा म्हणत होतो, त्याच्यात तर काहीच चूक नाही. परंतु राज्य सरकारमध्ये जे काही मंत्री बसलेले आहेत हे मंत्री या सरकारवर दबाव टाकतात आणि ती हे EWSच्या मध्ये मराठा समाजाला जाऊ देत नाही. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ते मदत होऊ शकते ती होऊ शकते. नंतर EWSचा जो विचार मध्ये आपण केला पाहिजे. आपल्याला एक आठवण करून देतो, मगाशी आपण प्रश्न विचारला होता की माननीय जी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील साहेब यांनी ही चळवळ सुरू केली होती की आर्थिकदृष्ट्या दुर्बलाला रिझर्वेशन असलं पाहिजे, श्रीमंताला नको. त्यांचं एवढ्या वर्षाच्या नंतर स्वप्न पूर्ण झालं. अण्णासाहेबांनी मराठ्याला आरक्षण द्यावं अशी मागणी नव्हती, तर गरिबांना द्यावं अशी मागणी होती. आता त्याच्यात तरी आपण पहिलं बसवलं पाहिजे आणि नंतर मग बाकीचे जे पर्याय अनेक खूप आहेत. याच्यामध्ये सारथीचा पर्याय आहे, पहिला ऍडमिशनचा आहे, नोकरीचा आहे, अशा अनेक पर्याय आहेत आणि त्याला निधी लागणार आहे. तो शासन देत नाही किंवा नवीन कायदा करणं तो कधी होऊ शकतो, काय होऊ शकतो, हा एक सुद्धा निश्चितपणे पर्याय आहे. पर्याय अनेक येऊ शकतात, पण शासनाला ते खरोखर मनापासून करायचंय का? ठीक आहे. मोठी प्रकाश शेंडगे, बहुतेक ओबीसी समाजाला असं वाटतंय की मराठा समाजासाठी सर्व काही आहे. कोणताही पक्ष हा सत्तेत असू देत, तो मराठा समाजाला आरक्षण द्यावं, ते टिकवावं याच मताचा राहिलाय. तुम्ही ज्या ज्या पक्षात होतात किंवा आता ज्या पक्षात आहेत त्याही पक्षाची तीच भूमिका आहे. अशा वेळी ओबीसी नेते म्हणून तुम्ही कसा विचार करता? वोट बँक आहे मराठा समाजाची, म्हणूनच कोणताही निर्णय घ्यायचा आहे तो काही करून टिकवायचा आहे, अशी मानसिकता राजकीय पक्षांची आहे? हो, नक्कीच. मी हा मुद्दा सकाळी माध्यमांच्याकडे सुद्धा मांडला की आता मराठा बरं. बाय द वे, प्रकाश शेंडगे, सध्या कोणता पक्ष आहे? सगळे नेते अध्यादेश काढला पाहिजे. आता आम्ही शिवसेनेसोबत आहोत. अच्छा, तुम्ही शिवसेनेसोबत आहात. आता सगळे नेते म्हणजे आता अध्यादेश काढला पाहिजे. सुप्रीम कोर्टात स्थगिती आल्यानंतर सुद्धा अध्यादेश काढला पाहिजे असे पवारसाहेबांसारख्या नेत्यांनी सूचना केलेली आहे. तर हा जो विषय मराठा आरक्षण आला की सगळे नेते धडपडून सगळे एकत्र येतात. सगळे मग धनगर समाजाचं आरक्षण जे आहे त्या बाबतीत अध्यादेश का काढला जात नाही?
कारण तिथं स्थगिती नाही, काहीच नाही, फक्त धनगर आणि धनगर एकच अशी भूमिका मांडायचा अध्यादेश काढायचा आहे. आणि सगळ्यांना, आणि उद्धवजी ठाकरे साहेबांनी तर आम्हाला विठ्ठलाच्या साक्षीला ठेवून आम्हाला वचन दिलेलं आहे. पवारसाहेबांची इच्छा आहे, सुप्रियाताईंची इच्छा आहे, अशोक चव्हाणांची इच्छा आहे. मग घोडं कुठं आणलेलं आहे? म्हणून आता मराठा आरक्षणाच्या माध्यमातून हा अध्यादेशाचा विषय समोर आला, तर आम्ही मागणी केलेली आहे की धनगरांच्या बाबतीत सुद्धा अध्यादेश काढा ना तुम्ही. आता पण आता धनगर समाजाच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाचा काय संबंध आहे? आणि आता मोदीकडे चला. धनगर समाजाचं आरक्षण जे सध्याचं मग अध्यादेश 3.5% आहे ते तुम्हाला 7.5% जायचं आहे. तिथं मराठा समाज कुठं आहे एसटी मध्ये? नाही, आमचा एसटी आरक्षणाचा विषय आहे. आमचा एसटी आरक्षणाचा विषय आहे की त्या बाबतीत फक्त धनगर आणि धनगर एकच आहे, एवढाच विषय फक्त आहे. आणि त्याचा अध्यादेश त्याचा मराठा आरक्षणाशी काय संबंध आहे? तुम्ही 3.5 मधून 7.5 मध्ये जाऊ पाहताय. आमचा मुद्दा आहे की जो न्याय तुम्ही जो न्याय मराठा समाज तुम्ही देता ना, तो न्याय धनगर समाजाला द्या ना. हा आमचा मुद्दा आहे इथं. प्रकाशरावजीला विचारा की प्रकाशरावजी सगळ्या ओबीसीच्या नेत्यांना घेऊन मुख्यमंत्र्याला भेटले. ते मुख्यमंत्री सध्या मातुश्रीच्या बाहेर न पडता कुणालाच भेटत नाहीत. पण मराठा समाजाचा एवढा प्रश्न असताना कधी भेटले नाही. पण प्रकाशरावजीच्या शिष्टमंडळाला ओबीसीच्या नेत्यांना सगळ्याला भेटले. मग सरकारनं तरी बघा प्रकाश शेंडगे, विनायक मेटेंचं दुखणं काय? नाही, तुम्हाला भेटलं, त्यांना भेटलं नाही. उद्धवजी सगळ्या मराठा समाज संघटना आम्हालाही ते ऑनलाईनच भेटलेले आहेत. आम्हाला काय प्रत्यक्षात भेटलं, आम्हाला ऑनलाईन भेटलेले आहेत. अच्छा, ऑनलाईन भेटलेले आहे. ऑनलाईन भेट होते त्यांनी सांगितलेलं आहे. लावणार नाही. परवा सुद्धा ते म्हणाले ऑनलाईन मी संपूर्ण महाराष्ट्र बघत असतो, ऑनलाईनच बोलत असतो. ऑनलाईन पण भेटले नाही, सगळ्यांना भेटलेले आहेत. आता ठीक आहे. दिलीप अलोनी, आशिष दिलीप अलोनी म्हणणं असं आहे की ह्याच्यावर ब्राह्मण महासंघाला मुख्यमंत्री भेटले की नाही ऑनलाईन तरी? नाही सर, ब्राह्मण महासंघ अत्यंत समाधानी आहे, त्याच्यामुळे त्यांना काही मुख्यमंत्र्यांना सॉरी तुमचा ब्राह्मण अस्मिता मंच आहे, मी विसरलो होतो. दिलीप अलोनी सर एक मिनिट सर, मागता आरक्षण मिळतं. नाही सर एक मिनिट, मला काय म्हणायचं की आरक्षणावर स्थगिती आल्यानंतर मुख्यमंत्री ऑनलाईन भेटले. अच्छा ठीक आहे. अरे ठीक आहे ना, मग ऑनलाईन भेटतायत. कोविडचा काळ आहे, त्यांच्या सोयीसाठी ऑनलाईन ते भेटतायत ना सर. मला आता सध्या संपूर्ण जग ऑनलाईन आहे. ज्या सुनावणी मधून मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती मिळाली, ती सुनावणी सुद्धा ऑनलाईन होती. सर एक मिनिट मला बोलू द्या ना. सर मला काय म्हणायचं आहे की अशोक चव्हाण जी म्हणतात, इतर लोक म्हणतात की आम्हाला अतिशय धक्कादायक वाटलं हे वगैरे वगैरे. अरे त्याच्यात धक्कादायक काय आहे? जेव्हा 2014 मध्ये राणे समितीने हे आरक्षण आणलं आणि नंतर हायकोर्टाने त्याला स्थगिती दिली होती आणि त्याच्यातनं उपाय काढण्याकरता फडणवीसांनी तो अध्यादेशच कॅन्सल केला आणि नवीन अध्यादेश आणला. आता तीच गोष्ट आताही करता येईल. असं काय मोठं झालेलं आहे? स्थगिती दिली याचं कारण, जर तुम्ही तो 22 पानांचा रिपोर्ट वाचला, सुप्रीम कोर्टाची ऑर्डर वाचली, तर सुप्रीम कोर्ट अगदी क्लिअर आहे की तुम्ही 50%च्या पुढे जाऊ शकत नाही जोपर्यंत अपवादात्मक स्थिती नाही. आणि तुम्ही अपवादात्मक स्थिती आहे असं सिद्ध करू शकलेले नाही, कारण की ऑलरेडी तुम्ही 30% आहात. कुठलाच असा मोठा काही संकट आलेलं नाही की ज्याच्यामुळे. तर ठीक आहे. राजेंद्र कोंडरे, ही जी अपवादात्मक स्थिती आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन, मराठा समाजासाठी लागू होत नाही असं अनेकांना वाटतंय. याचा अर्थ काय? सामाजिक दृष्ट्या मराठा समाज मागासलेला नाही असं अनेकांना वाटतंय. नाही, दोन गोष्टी आहे. मी आता यांना अटॅक केल्याशिवाय समजत नाही या लोकांना. अच्छा, आता जे आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या 185 जातींना आयोगाचं कोणत्याही प्रकारचं रेकमेंडेशनच नाही आणि त्यांनी सांगायचं की तुम्ही परीक्षेत पास होऊन आतमध्ये यायचं बघा. हे सरळ दादांत मराठा समाजाच्या आरक्षणावर केलेला आरोप आहे. दुसरी गोष्ट, अपवादात्मक परिस्थिती केव्हा तयार होते की आपल्या राज्याच्या एकूण साधन संपत्तीपैकी कमीत कमी 81% संपत्ती एकट्या मुंबईमध्ये, लक्षात घ्या. आणि ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये मराठा समाजाची 30% आणि ही 52%, 82% लोकसंख्या ज्या वेळेस एका राज्याची मागास होते आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या, त्यावेळेसच ती असाधारण परिस्थिती होते. आणि मग 80% लोकसंख्येला 50% मध्ये कोंबणं म्हणजे त्या कोंबड्याच्या खोराड्यात जास्त कोंबड्या टाकणं असा प्रकार होतो. म्हणून ती असाधारण परिस्थिती आहे आणि त्यानुसार हे वेगळं आरक्षण दिलेलं आहे.
पण एक शेंडगे साहेबांनी लक्षात ठेवावं आणि सर्व ओबीसी नेत्यांनी की 15-4 आणि 16-4 खालचंच हे आरक्षण आहे आणि सर्व आम्ही संघटनांनी राजकारणातलं आरक्षण मागितलेलं नव्हतं आणि ते आज आहे, आम्ही मागत नाहीये. फक्त आमचं जे काही आत्ता अबाधित आरक्षण आहे त्याविषयी. आणि हेमलता पाटील ताईंना एक निरोप सर्वांच्या साक्षीने देतो की आरक्षण आम्हाला ज्या गोष्टीसाठी मागायला लागतं ते सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण घालवण्यासाठी आम्ही सारथी या संस्थेची निर्मिती 3 वर्षापूर्वी केली. 12 प्रकल्प सुरू झाले, 21 कोटी रुपयाचं अनुदान आलं आणि आज सारथी आदरणीय जयंत पाटील साहेबांनी अनेक नेत्यांनी विधानसभेत आश्वासन दिलं की 15 दिवसात सारथी सक्षम करतो. आज सारथी अत्यंत सक्षम आहे. 2 ड्रायव्हर, 2 शिपाई, 2 क्लार्क आणि 2 शासकीय अधिकारी अशा 8 अधिकाऱ्यांवर 32% लोकसंख्येच्या मराठा समाजाला न्याय देण्यासाठी अशा प्रकारची जी सक्षम ठीक आहे ना, ठीक आहे. 9 दिवस तर झाले अधिवेशन ते होऊन. पहिलं द्या. आणखीन 6 दिवस उरले, 15 दिवस म्हणाले होते. ते सुद्धा करायला तयार नाही आणि न्यायालयाचा अडथळा दाखवत आहे. आम्ही काय प्रत्येक वेळेस मंत्रालयाचे दरवाजे झिजवायचे का? हे कुठे ठीक आहे. न्याय द्या ना हेमलता काहीतरी. पाटील उत्तर द्या. हेमलता पाटील उत्तर द्या. सारथीच्या बाबतीत अजित दादा पवार हे अत्यंत गंभीर आहेत. त्यांनी निधी काही अलॉट केला, त्यानंतर सगळ्या लोकांना नाही, तो संस्थात्मक संभाजीराजे निधी होते, वापरायची सगळ्यांच्या परवानगी समोर आदरणीय दादांनी सारथीचे जे दिली. प्रश्न आहेत, नाही जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न सोडवायचे. विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचा विषय असेल आणि सारथीच्या संदर्भामध्ये सारथीच्या संदर्भामध्ये मी आपल्याला अतिशय गांभीर्याने सांगते, अतिशय नम्रपणाने सांगते की सारथी ही संस्था चांगल्या पद्धतीने कार्यान्वित होण्यासाठी हे राज्य शासन हे कटिबद्ध आहे आणि त्यामध्ये कुठेही चूक होणार नाही. सारथीच्या बाबतीत कुठेही चूक होणार नाही. जास्तीत जास्त त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल, जास्तीत जास्त त्याचा समाजाला फायदा होईल. ठीक आहे, ठीक आहे. हा, विनायक मेटे बोला लवकर. आपल्या माहितीसाठी सांगतो की सारथीचा निर्णय अजित पवार साहेबांनी घेतला, पण त्या सारथीचा निर्णय घेणारे अजित पवार कोण असा प्रश्न आपले सन्माननीय प्रदेश अध्यक्ष काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आणि तो सारथीचा प्रश्न अजित पवारांच्याकडे न पाठवता तसाच ठेवला. आज कोंढरेजींनी जी सांगितलं ती वस्तुस्थिती, तिथले वडट्टीवार आणि आपल्या नाही अशी माहिती ही चुकीची आहे. वडेट्टीवारांच्या बाबतीत सुद्धा राजकीय वैमनस्यातून एक मिनिट माझा ऐका तुम्ही. ठीक आहे, ठीक आहे. विनायक मेटे ऐका त्या काय म्हणताय त्या सांगतायत तुम्हाला. हा, वडेट्टीवारांच्या बाबतीतही असंच झालं, अप्रचार झाला आणि त्यातून वडेट्टीवार हे मागे आले आणि अजितदादा पुढे आले. खालच्या पातळीवरचं वडेट्टीवारांच्या बाबतीत राजकारण झालं. वडेट्टीवारांना सांगितलं की आपण कार्यभार करू नका. ज्या पद्धतीने एक मिनिट माझं ऐकून घ्या ना, माझं ऐकून घ्या. आपण महनीय आहात, आपण माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात, मला आपल्याबद्दल आदर आहे. माझं फक्त 2 मिनिटं ऐकून घ्या. बोला तुम्ही बोला. हेमलता पाटील तुम्ही बोला. त्याच पद्धतीचं राजकारण झालं. मी बोलते वडेट्टीवारांच्या बाबतीत सुद्धा तेच पद्धतीचं राजकारण झालं जे अशोक चव्हाणांच्या बाबतीत नंतर सुरू झालं की अशोक चव्हाण त्या ठिकाणी नकोच आहेत, प्रमुख नेते म्हणून त्या ठिकाणी मराठा समाजाच्या विषयावरती ते उपसमितीचे प्रमुख असले नाही पाहिजेत. हेच वडेट्टीवारांच्या बाबतीत झालं आणि शेवटी वडेट्टीवारांनी अतिशय वैमनस्यातून सांगितलं की मी या समाजाचं नाही, म्हणून जर तुम्ही माझ्यावरती अविश्वास दाखवत असेल तर दुसऱ्या कोणाकडे तरी तो विषय द्या. त्यानंतर ऐका तुम्ही, अजित पवार साहेबांनी जेव्हा त्याची मीटिंग घेतली, कुठल्याही पद्धतीने बाळासाहेब थोरातांनी कुठल्याही पद्धतीने विरोध केला नाही. काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची एकत्र येऊनच हा प्रश्न हेमलता पाटील, विनायक मेटे हे जरी भाजपच्या जवळ असले तरी ते अजित पवारांपासून दूर गेले असं म्हणता येत नाही, म्हणून त्यांची माहिती खरी असू शकते. नाही विनायक मेटेंच्या बाबतीत मी आता बोलणार नाहीये. नाही मी ताई आपल्याला बोलतो, तुमचा आदर महायुतीची स्थापना केली. ठीक आहे. बरं ते जाऊ द्या. प्रकाश शेंडगे, मला एक SMS आलेला आहे. तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे म्हणतोय. तो म्हणतोय की प्रकाश शेंडगे हे स्वतः धनगर नेते म्हणून ST मध्ये जाऊ पाहतायत, ते ओबीसीची बाजू कशी मांडतायत असा सवाल विचारलाय.
आज सुद्धा धनगर समाज हा ओबीसीतलाच जो भटका विमुक्त घटक आहे त्याच्याबद्दल आरक्षण घेत आहे. धनगर समाजाची मागणी गेल्या 70 वर्षापासून आहे की धनगर समाजाला एसटीचे आरक्षण दिलं गेलं पाहिजे. भटका समाज आहे दऱ्याखोऱ्यात हे करतोय आणि तसं आयोगाचे सगळे रिपोर्ट सुद्धा गेलेले आहेत. पण धनगरच्या ऐवजी धनगर ड झाल्यामुळं एसटी पासून वंचित राहावं लागलं. प्रकाश शेंडगे, आमची तुम्ही माझा प्रश्न समजून घ्या. एवढाच विषय आहे, बाकी विषय नाही आहे. ज्यांना प्रश्न पाठवला तो असं म्हणतोय आज धनगर की समाज प्रकाश ओबीसी मध्ये आहे. शेंडगे ओबीसी मधून बाहेर पडू पाहतायत, मग ते ओबीसी समाजाची बाजू कशी लढतायत? नाही, असं नाही. आमच्या ओबीसी मधल्या अनेक समाजाच्या प्रत्येक समाजाच्या वेगळ्या मागण्या आहेत ना. जसं धोबी समाजाच्या आहेत, त्यांना सुद्धा एसटी मध्ये जायचं आहे. बंजारा समाजाला एसटी मध्ये जायचं आहे. आता वंजारी समाजाची मागणी सुरू आहे. ही ओबीसी मधले जे समाज घटक आहेत त्यांच्या वैयक्तिक मागण्या आहेतच की. म्हणजे ओबीसी मध्ये सुद्धा फुटीरवादी ओबीसी आहे. ज्या ज्या मागण्या आहेत त्या म्हणते ना, फुटीरवादी नाही आहे. आम्ही संघटित आहोत. आणि म्हणून आता जो सारथीचा विषय निघाला, महाज्योतीला निधी का दिला नाही? आता सारथी आणि महाज्योती एक वर्ष झालं महाज्योती स्थापन होऊन किती निधी दिला? बरोबर आहे, बरोबर आहे. हे जे वेगवेगळ्या समाजाचे प्रश्न आहेत हे आव वासून उभे आहेत. सगळा प्रश्न हा एकत्र करून सोडवतो म्हटलं तर तो गुंतागुंतीचा क्लिष्ट बनलेला आहे. त्या सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला जी तात्पुरती स्थगिती दिलेली आहे तिथंच मोठा घोळ झालेला आहे. राज्य सरकारला सुद्धा असं वाटत होतं की जेव्हा आपण घटनापीठाकडे खटला वर्ग करा ही मागणी लावून धरू, तेव्हा स्थगिती न देता खटला घटनापीठाकडे वर्ग केला जाईल. पण तसं झालं नाही. चालू आरक्षण जे एससीबीसीचं सुरू होतं त्याला स्थगिती मिळाली. प्रकरण किंवा खटला मात्र घटनापीठाकडे वर्ग झालेला आहे. इथं मोठी गोची ही आता राज्य सरकारची झालेली आहे. आणि म्हणूनच बैठका दर बैठका, विचार विनिमय मुख्यमंत्र्यांच्या पातळीवरती, सचिवांच्या पातळीवरती, सुप्रीम कोर्टात जे वकील लढले त्यांच्या पातळीवरती, हे कमी म्हणून की काय आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जेव्हा मुंबईत येतील त्यांच्याबरोबर सुद्धा विचार विनिमय राज्य सरकार करणार आहे. आणि जो काही निर्णय घेणार आहे तो सर्वपक्षीय निर्णय असेल असं दाखवण्याचा प्रयत्न होणार आहे. कारण का? कारण हे आहे की मराठा समाजाची जी वोट बँक आहे ती एवढी भक्कम आहे आणि ती सर्वपक्षीय आहे. त्यामुळं कोणताही पक्ष स्वतःहून कुठला निर्णय घेऊ पाहत नाहीये. एकत्रितपणे सर्वपक्षीय निर्णय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्यातून तरी योग्य निर्णय होईल अशी अपेक्षा बाळगूया. इथेच थांबतोय. पाहत राहा G24 तास. रहा एक पाऊल पुढे.